नाशिक रोडचे काका बाबा आले आता चांदवडला, त्यांना लग्नाला जायचं आहे आणि मग ही त्यांचीच गाडी आहे पॅशन, ही त्यांना आपण देऊयात आणि मग आपल्याला पण जायचं आहे येवला पाटोदा वॅगनर घेऊन. या बसच्या बॅक साईडला काका बाबा आहे, त्यांचे पाय दिसत आहे आपल्याला. हो ठीक आहे ठीक ठीक, आलो 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 आलो. तर तिकडे आजी पण आली दुकानवर आणि इकडे काका बाबा समोर उभे आहेत. काका बाबा आणि आजी आलेले आहे पूर्वाचं अभिनंदन करायला आणि मग पूर्वाने दिले पेढे. बसा, क्रिकेटले जोरात चालत. आजी चालली आता लग्नाला, काका बाबा पण आलेले आहेत लग्नासाठी. संध्याकाळी कदाचित घरी येणार नाही आणि मग आता दर्शनाचा सोहळा चालू आहे. आदेश गीते नाही नाही तो आल्या ठीक. हां वा वा चला हो हो चला. आजी किती दिवसांनी आली चांदवडला? पेपरच्या 10 दिवसांनी. चक्क 2 महिन्यांनी आजी आली आहे तर चांदवडकडे. किती उंच झाला बघ. आमचे मित्र आले अनिल राऊत पूर्वादीचं अभिनंदन करायला. अरे वा, पूर्वा दिदी 10वीला पास झाली, त्याच्याबद्दल घ्या घ्या तुम्ही घ्या, आम्ही आता चहा घेतला आहे. तुमच्या पोरांना नाही पाठवून द्या बरं का. ओके थँक्यू पूर्वा दिदी. काका बाबां ते मोटरसायकल घेऊन गेले, त्याच्यामुळे आपल्याला पूर्वा दिदीने सोडलेलं आहे आणि आपण चाललो आता वॅगनर घेऊन येवला पाटोदा भोयेगाव आणि चांदवडचे 2 लग्न. ओके बाय. मिठू मिठू बोलतो का ग बाई? दिया तुला यायचं लग्नाला, यायचं तुला तुला यायचं? चला मग सुटा. तर मित्रांनो आपण आता पोचलो आहोत मातोश्री लॉन्स भोयेगाव. ठाकरे परिवार आणि नवले परिवाराचं हार्दिक स्वागत. नवरदेव नवरी आले आहेत गेटवरती. आपण लावूया गाडी पार्किंगमध्ये आणि बसूया विवाह सोहळ्यात. तर मित्रांनो आपण बसलेलो आहोत आता पिकअप गाडीमध्ये. कार्यालयात जाऊन आलो, लग्न लागायला वेळ आहे आणि पहिली पंगत बसल्यावर आपण जेवण घेऊ, त्यानंतर जाऊया पाटोद्याला. मातोश्री लॉन्स भोयेगाव आणि इकडे निवांत बसलेलो आहोत. मध्ये गेलं का मग ओळखीचे कार्यकर्ते भेटतात, राम राम श्याम श्याम, आणि रोज तेच 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 तेच, त्यापेक्षा एकांतात येऊन बसलेलं कधी चांगलं. मित्रांनो लग्नात कोण भेटला बघा आपल्याला? आरुष, आमचा नातू येतो पन्हाळ्याचा आरुष कुंभारडे भेटला आहे. तिकडे मागत आहे, त्याचा ड्रेस बघा तुम्ही, जोधपुरी. खास नाशिकवरून आलाय तो. आरुषचा ड्रेस किती भारी बघितला का तुम्ही? टोपी घातलेली त्यांनी. हा आरुष जेवण छान आहे का? मस्त आहे का जेवण? छान आहे ना? नको बाबा. मस्त जेवण झालं आपलं आणि जाऊया आपण आता पाटोद्याला. चला मावशी चला. त्यांची खराबी होती. नाही नाही मग गेट बंद असल्यावर थांबावं लागायचं का? थांबून जाईल. हां सोडून द्यायचे. शाळेत जायला वेळ व्हायचा. मग नाही इकडे काही पावसाचा विषय नाही आहे पाटोद्याला. हा कुठला नवरदेव आहे? सुवर्ण नक्षत्र. त्याच्यात बी 2 आहेत का?
थांबा, पुढे पुढे पण आहे अजून 6. 2 लॉन्स आहेत. नाही 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 का मेन गेट इकडे आहे ना, इकडे टाकून काय करत आहे. भाऊ चपाती आहे का? हे परत करणार, हे घेऊन जा मग. बरं, पुरीला परत देऊन टाकू आपण. कढी, पनीरची भाजी, बर्फी, गुलाबजाम, चपाती, वरण भात आणि ते काही घ्यायचं नाही. बस 1-2 दे मित्रा. बस व्हेरी गुड. वरण भात खाल्लेलं आहे तिकडे आपण, वरण भातला टाळू. आणि हे पण जेवणाची इच्छा नाही आहे, पण इतक्या लांब लग्नाला आलो आहे आणि लॉन्सच्या जेवणाचा आस्वाद घेऊ. कसं जेवण आहे बघू आपण. तर मित्रांनो, नक्षत्र लॉन्सचं जेवण खूप छान होतं. आपण एक गुलाबजाम खाल्ला, एक बर्फी खाल्ली, त्याच्यानंतर 2-3 घास पनीर खाल्ले आणि थोडीशी कढी पिलो. भोयगावला आपण जेवण केलं, तिकडे होतं वरण भात, उसळ आणि बुंदी आणि खिचडी भात. आणि इकडे होते पंचपक्वान. तर आपलं भोयगावलाच पोट भरलेलं असल्यामुळे आपण इकडे फक्त अन्न वाया जाऊ नये म्हणून थोडं थोडं टेस्ट केलं. चला आता निघायचं आपल्याला चांदवडकडे. आता तरी 4:30 वाजतील ना आपल्याला. मग आता रस्ता किती खराब आहे हो. तर मित्रांनो, दुपारचे वाजले जवळपास 3. 12 वाजता आपली ड्युटी चालू झाली होती. वॅगनर घेऊन आपण आलो होतो पाटोदा, भोयेगाव आणि चांदवड. 3 लग्नांमध्ये 3 पैकी 2 लग्नांना आपण केलेलं आहे जेवण. आणि आता 4:15 आपण पोचूया चांदवडला. काका भजे घरी घेतले का? 4 प्लेट भजे. तुम्ही मध्ये विचारून घ्या जाऊ गाडीत. पावडे पण घेतले का? पाटोद्याला भजे भेटतात स्पेशल. मग काकांनी 4 प्लेट भजे आणि 2 प्लेट पावडे घेतले पार्सल. आणि मग पोरांना घरी नातू आहे त्यांना. भजे आणि पावडे. गाडी लावली पार्किंगला आणि 2 व्हीलर नाही. आता आपण जाऊया पायी घरी. पूर्वाला फोन करण्यात काही अर्थ नाही आहे. तर चला, आजची ड्युटी झाली क्लिअर आणि थोड्या वेळाने जाऊया आपण अगरबत्ती दुकानावर. आपण पायी घरी निघालो होतो. काकाबाबांचा फोन आला की गाडी लागते का तुला? तर मी म्हटलं हो, अशा ठिकाणी आहे. मग ते मला घ्यायला आले. आता मी त्यांना सोडतो आणि गाडी घेऊन घरी जातो. काकाबाबांना सोडलं स्टँडवरती पेट्रोल पंपावर. ते गेले नाशिकला आणि आपण आलो आता घरी. इधर तो सब सो रहे हैं. तर कसा आहेस प्रतीक दादा तू? मस्त. अरे वा. संध्याकाळचे वाजले 7 आणि आपण बसलो आहोत अगरबत्ती दुकानवर. वातावरण बघू शकता कसं ऑरेंज झालेलं आहे. माझा मित्र अंकुश आहे सोबत. आज आपण भोयगावला गेलो, त्यानंतर पाटोद्याला गेलो. असा दिवसभर आपला लग्नांचा आज कार्यक्रम होता. आता बसलो अगरबत्ती दुकानवर आणि कदाचित पाऊस येऊ शकतो. तर थोड्या वेळ बसू 7:30 पावणे 8पर्यंत आणि मग जाऊया घराकडे. राम. तर मित्रांनो, आपण आता कंपॅरिझन करतोय सॅमसंग गॅलेक्सी S23 अल्ट्रा आणि विवोचा एक 15,000चा मोबाईल आहे. तर बघूया आपण काय चेंजेस दिसतोय दोघांमध्ये, काय फरक दिसतोय आपल्याला पाहायला मिळेल. तर चला आता करूयात बंद आणि चेक करूयात. काय रे, कसली पार्टी पाहते? पूर्वा दीदी चांगल्या मार्कांनी पास झाल्याची पार्टी ना ग मनीषा? तर हे आहे पूर्वा दिदी आणि हिला 10वीला खूप छान मार्क पडले. आता 16 मे 2025च्या रात्रीला करता आहेत कुल्फीची पार्टी. तर चला तुम्ही एन्जॉय करा. कॅमेरा खराब दिसतोय, मागचाच लावतो. तर मित्रांनो, आणि आजच्या कमाईतले 60 रुपये खर्च केले आहेत आपण मुलांवरती. त्यांना दिलेली आहे पार्टी आणि थोड्या वेळ इकडे वॉक वगैरे घेऊ आणि मग जाऊया घरी. भूषण दादा आणि ते आलेले आहे पूर्वा दिदीला आणि मामाला भेटायला. मामा गेला होता 4धाम यात्रेला.
आणि मग आता तिची अक्का मावशी आहे, भूषण दादा आणि तिची वहिनी आहे. ज्यांनी आधी पेढे खाल्ले त्यांनी कृपया घेऊ नये. कुठे बड्डे तुझा, कधी बड्डे? दे दे मामीला दे, मामाला दे, मनीषाला आहेत का, शिल्लक आहे का? त्या 2 पोरांचे सोडून आहे ना, बाकीचे वाटून दे ना. काय माणसं आहे, गाडी आहे, घे रे घे. हा जयला मामीला अर्धा अर्धा दे, घे रे. जय जय जय. हो घ्या, नवरा 6,500 किलोमीटर फिरून आला तुमचा, घ्या. मनीषाला त्या पोरांचे 2 राहू दे फक्त बाई. काय झालं? नाही आज कशाला, तर 11:15 वाजलेत आणि आता भूषण दादा ते चाललेत त्यांच्या घराकडे वरच्या गावात. आणि ही गँग गप्पा ऐकत होती. गप्पा ऐकायला लई मजा येते त्यांना, झोप पण येत नाही. तर चला आजचा व्हिडिओ करू इकडेच एंड. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा. ही आहे भूषण दादाची गाडी. दादा त्याला दरवाजा उघडून तिला मध्ये झोपवायला.